بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم إن زلزلة الساعة شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعة عما أرضعت وتضع كل ذات حمل حملها وترى الناس سكارى وما هم بسكارى ولكن عذاب الله شديد ومن الناس من يجادل في الله بغير علم ويتبع كل شيطان مريد كتب عليه أنه من تولاه فأنه يضله ويهديه إلى عذاب السعير يا أيها الناس إن كنتم في ريب من البعث فإنا خلقناكم من تراب ثم من نطفة ثم من علقة ثم من مضغة مخلقة وغير مخلقة لنبين لكم ونقر في الأرحام ما نشاء إلى أجل مسمى ثم نخرجكم طفلا ثم لتبلغوا أشدكم ومنكم من يتوفى ومنكم من يرد إلى أرذل العمر لكي لا يعلم من بعد علم شيئا وترى الأرض هامدة فإذا أنزلنا عليها الماء اهتزت وربت وأنبتت من كل زوج بهيج ذلك بأن الله هو الحق وأنه يحيي الموتى وأنه على كل شيء قدير وأن الساعة آتية لا ريب فيها وأن الله يبعث من في القبور ومن الناس من يجادل في الله بغير علم ولا هدى ولا كتاب منير ثاني عطفه ليضل عن سبيل الله له في الدنيا خزي ونذيقه يوم القيامة عذاب الحريق ذلك بما قدمت يداك وأن الله ليس بظلام للعبيد. सुरा हज्ज मदिना येथे अवतरली. यात 78 आयती आणि 10 रुकू आहेत. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. हे मानवांनो, आपल्या पालनकर्त्या रबचं भय राखा. एका निर्धारित वेळेवर मोठा भयंकर भूकंप आता येण्यातच आहे, जो मोठा जबरदस्त असेल. त्या दिवशी जेव्हा तुम्ही तो भूकंप पाहाल, तेव्हा दूध पाजणारी प्रत्येक आई आपल्या दूध पिणाऱ्या बाळाला विसरून जाईल आणि आपल्या लाडक्याला सोडून पळू लागेल आणि प्रत्येक गर्भवती स्त्रीचा गर्भपात होईल आणि तुम्ही पाहाल की लोक मधोश होऊन त्यांना चक्कर येत असतील. वास्तविक ते नशेत नसतील, परंतु त्या दिवशी अल्लाहचा अजाब अतिशय सक्त असेल. मनुष्यांपैकी काही जण असेही आहेत जे अल्लाहच्या विषयी कसल्याही ज्ञानाशिवाय वादविवाद करू लागतात आणि शंका संशयात मर्दूद बनवणाऱ्या प्रत्येक सैतानामागे चालू लागतात. सैतानासंबंधी हे अगदी निश्चित आहे की जो कोणी त्याच्याशी दोस्ती करून त्याचा जोडीदार बनला, तर सैतान त्याला बहकावून त्याची वाट चुकवेल आणि ओढून ताणून त्याला भडकत्या अग्निपथावर आणून सोडेल. हे मानवांनो, मेल्यानंतर पुन्हा जिवंत होण्याबद्दल जर कधी तुमच्या मनात शंका येईल, तर जरा विचार करा की आम्ही तुम्हाला पहिल्यांदा मातीपासून निर्माण केलं, मग टपकणाऱ्या थेंबाचं रूप दिलं, मग रक्ताचा गोळा बनवलं, मग मांस बोटी बनवलं. कधी त्या मांस बोटीला आकार दिला, तर कधी आकार न देता अपूर्ण सोडलं. हे साफ साफ वर्णन आम्ही तुमच्याकरता जारी करीत आहोत. हे विसरू नका. मग तुम्हाला तुमच्या मातेच्या पोटात आम्ही जोपर्यंत इच्छितो एका ठराविक मुदतीसाठी ठेवतो. त्यानंतर तुम्हाला मूल बनवून बाहेर पडण्याची संधी देतो. मग तुम्ही आपल्या तरुण वयात पोहोचता आणि तुमच्यापैकी कोणी तरुण वयातच मृत्यू पावतात, तर कोणी निकम्या वयापर्यंत म्हणजे दीर्घ मुदतीपर्यंत जगता. असा की सर्व काही जाणून घेतल्यानंतर आता काहीच जाणत नाहीत. आणि तुम्ही हेही पहा की जमीन कोरडी पडली आहे, परंतु तिच्यावर आम्ही पावसाचं पाणी पाडताच तिच्यात पुन्हा चेतना निर्माण होऊन ती अशी फुगली की सर्व प्रकारच्या नयनरम्य वनस्पती आणि शोभा सजावटीच्या वस्तूंचे जोड उगवण्यायोग्य ती झाली आहे.
आता प्रत्येकानं ध्यानात घेतलं पाहिजे की अल्लाह सत्य आहे आणि यात मुळीच शंका नाही की तोच मृतांना जिवंत करू शकतो आणि तो सर्व काही करण्याचं सामर्थ्य राखतो आणि कियामतीची घटका आल्याशिवाय राहणार नाही, यात किंचित मात्रही संशयाला जागा नाही. आणि त्या दिवशी अल्लाह त्या सर्वांना दुसऱ्यांदा जिवंत करून उठवून उभे करील जे कबरीमध्ये आहेत. लोकांपैकी कोणी असा आहे की त्याला ज्ञान नाही, त्याच्याजवळ मार्ग नाही आणि दिव्य प्रकाशाचा ग्रंथ नाही, तरीही अल्लाहच्या बाबतीत वादविवाद करू लागतो, मान ताठ करून उड्या मारतो आणि उत्पात माजवतो, यासाठी की अल्लाहच्या मार्गावर चालणाऱ्यांना मार्गभ्रष्ट करावं. अशा मनुष्याकरता या जगातही अपमान आहे आणि कियामतीच्या दिवशी आम्ही त्याला आगीचा अजाब चाखवू. ही सजा आहे त्या वाईट कर्माची जी त्यानं आपल्या हाताने आधीच पाठवली होती. आणि निस्संदेह अल्लाह आपल्या दासांवर जुलूम करणं कधीही पसंत करीत नाही.